हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1. इन दॅट 20th चॅप्टर आहे अवर इमोशनल वर्ल्ड, म्हणजे आपले भावनिक जग. ओके, तर या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. त्याखाली जे क्वेश्चन दिलेले आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर कसे द्यायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो चला, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा इथून पुढे मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही तुम्हाला बघता येतील. सो लेट स्टार्ट. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, fill in the blanks with the correct answers from the options given below. Okay, so याच्यामध्ये A. Just as man is able to think, he is also. Option A, emotional. Option B, sensational. And option C, fascinating. ओके, तर माणूस हा जसा विचार करू शकतो किंवा माणूस हा जसा विचारक्षम आहे तसा तो कसा आहे, भावनिक सुद्धा आहे. ही इज ऑल्सो इमोशनल. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. जस्ट ॲज अ मॅन इज एबल टू थिंक, ही इज ऑल्सो इमोशनल. ओके, then next question. B. We must always think about the dash in our friends first. म्हणजे आपण नेहमी आपल्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये काय आहे याचा विचार केला पाहिजे. तर आपण त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत वाईस, व्हर्च्यूज अँड अबनॉर्मॅलिटीज. तर बघा, आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये जे चांगले गुण आहेत त्याचाच प्रथम विचार केला पाहिजे. मग या तिन्ही ऑप्शन मधलं कोणतं येणार, तर व्हर्च्यूज म्हणजे चांगले गुण. तर इथे येणार व्हर्च्यूज. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. आन्सर मध्ये आपण बी ऑप्शन घेतला आहे. ओके ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन सेकंड. आन्सर इन वन सेंटेन्स. आपल्याला एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. ए. हाऊ डज अ बॅलन्स पर्सनॅलिटी डेव्हलप. आता इथे बॅलन्स पर्सनॅलिटी म्हणजे आपले जे व्यक्तिमत्व आहे हे संतुलित कसं तयार करायचं, त्यासाठी बघा आन्सर. अ बॅलन्स पर्सनॅलिटी डेव्हलप्स व्हेन वी लर्न टू कोप विथ अवर इमोशन्स. तर आपलं संतुलित व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या ज्या भावना आहेत, आपले जे इमोशन्स आहेत याचा योग्य प्रकारे आपल्याला मेळ घालता आला पाहिजे. तेव्हाच आपण आपली पर्सनॅलिटी, बॅलन्स्ड पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट बी क्वेश्चन. वाय डज अवर ॲटिट्यूड ऑफ कोऑपरेशन अँड अंडरस्टँडिंग डिक्रीज. आता इथे कोऑपरेशन म्हणजे काय, तर सहकार्य, आणि अंडरस्टँडिंग म्हणजेच काय, समंजसपणा. तर सहकार्यपणाची वृत्ती किंवा सामंजस्यपणाची जी आपली वृत्ती आहे ही कशामुळे कमी होते. तर काय विचारलेलं आहे, वाय डज अवर ॲटिट्यूड ऑफ कोऑपरेशन अँड अंडरस्टँडिंग डिक्रीजेस. तर ती कशामुळे कमी होते. नाव सी आन्सर. Our attitude of cooperation and understanding decreases when we become short-tempered and stubborn. म्हणजे आपण जेव्हा आपल्या रागावरती नियंत्रित नसतो किंवा आपण अतिशय चिडलेलो असतो, तर अशा पद्धतीचे जेव्हा आपण असेल किंवा आपलं बिहेवियर असं असेल, जेव्हा आपल्या रागावरती नियंत्रण नसेल, तेव्हा आपली सहकार्याची आणि सामंजस्याची वृत्ती कमी होते. Question C. What must we do after we have found the flaws in our nature? Okay. Flaws in our nature म्हणजे आपल्या स्वभावातील उणीवा. याला काय म्हणलं जातं, उणीवा. ओके, स्वभावातील उणीवा. तर आपल्याला आपल्या स्वभावातील उणीवा कळल्यानंतर आपण काय करू, असा हा क्वेश्चन आहे. आणि आन्सर, आफ्टर वी हॅव फाउंड द फ्लॉज इन अवर नेशन, म्हणजे आपल्या स्वभावातील आपल्याला उणीवा समजल्यानंतर वी मस्ट ट्राय टू करेक्ट देम अवरसेल्फ. तर स्वतः मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. ओके.
स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट बघूया थर्ड क्वेश्चन, आन्सर इन शॉर्ट. त्यामध्ये ए, व्हॉट इज मीन्ड बाय कोपिंग विथ इमोशन्स. ओके, कोपिंग विथ इमोशन्स म्हणजे काय, आपल्या भावनांचा योग्य मेळ घालणे म्हणजेच नेमकं काय ते बघा. आणि याचा आन्सर, लेट स्टार्ट. इफ समवन डज समथिंग रॉंग वी गेट अँग्री. जर एखाद्याने एखादी गोष्ट चुकीची केली तर आपण काय करतो, लगेच चिडतो. वी मस्ट नॉट लूज अवर टेम्पर. तर यावेळेला काय केलं पाहिजे, आपण आपल्या रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. वी मस्ट बी एबल टू कीप अ बॅलन्स बिटवीन अवर थॉट्स अँड इमोशन. तर आपण आपले विचार आणि आपले इमोशन्स म्हणजे आपले भावनिक विचार जे आहेत तर याच्यामध्ये संतुलितपणा राखला पाहिजे. देन इफ वी थिंक प्रॉपरली वी कॅन कंट्रोल ऑर कोप विथ अवर इमोशन्स. तर आपण योग्यपणे शांतपणे जर विचार केला तर आपण आपल्या भावनांवरती कंट्रोल आणू शकतो किंवा त्याचा योग्य असा मेळ घालू शकतो. चलो नेक्स्ट बी क्वेश्चन, व्हॉट आर द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अँगर. तर रागाचे परिणाम काय आहेत. लेट्स सी. द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अँगर आर, त्याच्यामध्ये इट अफेक्ट्स अवर बॉडी अँड माइंड. तर त्याचा आपल्या शरीरावरती मनावरती परिणाम होतो. वी बिकम शॉर्ट टेम्पर्ड अँड स्टबॉर्न. तर आपण जास्त रागीट बनतो तसेच हट्टी बनतो. देन our attitude of cooperation and understanding decreases. तर सहकार्याची सामंजस्याची जी वृत्ती आहे ही कमी होते. वी हर्ट others म्हणजे आपण इतरांचे मन दुखावतो. देन वी फेस कॉन्सिक्वेन्सेस सच ॲज अ हेडेक्स, लॉस ऑफ स्लीप अँड डलनेस. तर राग जास्त केल्यामुळे किंवा अतिशय प्रमाणात आपल्या रागावरती आपलं नियंत्रणच नसेल, सारखं सतत राग करत राहिलं तर आपल्याला डोकेदुखी होते, लॉस ऑफ स्लीप म्हणजे निद्रानाश आणि डलनेसपणा म्हणजे नेहमी निरुत्साही वाटतं. ओके, तर हे सगळे आहेत हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अँगर. नाउ सी, व्हाय मस्ट वी नो अवर फ्लॉज. तर मग अशी आपण फ्लॉज म्हणजेच काय बघितलं तर आपल्या स्वभावातील उणीवा. तर या उणीवा आपल्याला का माहीत असणे गरजेचं आहे. ओके, वी मस्ट नो अवर फ्लॉज सो दॅट वी कॅन इम्प्रूव्ह अपॉन देम. तर आपण ते सुधारण्याचा प्रयत्न करू. जस्ट बिकॉज वी आर अनेबल टू डू समथिंग इट जस्ट नॉट मीन दॅट वी स्टॉप ट्राईंग टू एक्सेल ॲट व्हॉट वी कॅन डू. ओके, तर आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही तर ती आपण करायचं सोडून देणे असं केलं नसलं पाहिजे. तर जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे आणि जी आपली उणीव आहे ही भरून काढण्याचा विशेष प्रयत्न केला पाहिजे. स्टुडंट्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि असेच तुम्हाला इतर कोणत्या विषयाचे स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. नेक्स्ट आहे राईट हाऊ यू विल रिॲक्ट. तर त्यांनी काही सिच्युएशन दिली आहे तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट कराल हे विचारलं आहे. आता याच्यामध्ये ए, युअर टीचर डज नॉट लिसन टू यू. तर तुमचे शिक्षक तुमचं ऐकूनच घेत नाही आहेत तर त्यावेळेला तुम्ही काय करणार. सी आन्सर, आय विल बी पेशंट अँड वेट फॉर अन अपॉर्च्युनिटी टू स्पीक टू माय टीचर. तर मी थोडं शांत घेईन आणि वाट बघेन, संधी मिळाली की मी माझ्या शिक्षकांशी बोलेन. ओके, बी क्वेश्चन, युअर पॅरेंट्स आस्क फॉर युअर ओपिनियन वाईल मेकिंग डिसिजन्स. तर तुमचे आई वडील किंवा तुमचे आई बाबा एखादा डिसिजन घेत आहेत म्हणजे एखादा निर्णय घेत आहेत आणि त्यामध्ये तुमचं मत विचारतायत तर त्यावेळेला तुम्ही काय करणार. आय विल थिंक ऑन द मॅटर अँड ट्राय टू गिव्ह माय ओपिनियन. तर जो काही मॅटर आहे ज्या गोष्टीमध्ये डिसिजन घ्यायचा आहे ती गोष्ट मी समजून घेईन, त्याच्याबद्दल विचार करेन आणि मग माझं मत काय असेल ते मी मांडेन. सी क्वेश्चन, युअर फ्रेंड गॉट अ बिग प्राइज.
म्हणजे तुमची मैत्रीण किंवा तुमचा मित्र जे कोणी आहे त्याला मोठं बक्षीस मिळालेलं आहे, तर त्यावेळेला तुम्ही काय करणार? आय विल बी हॅपी अँड कॉंग्रॅच्युलेट हिम फॉर हिज सक्सेस. तर मी आनंदी होईन, मला त्याचा अभिमान वाटेल आणि मी त्याला त्याचं अभिनंदन करेन. डी, युअर क्लासमेट प्रेज यू, म्हणजे तुमचे जे सर्व वर्गमित्र आहेत ते तुमचं कौतुक करतायत, तर तुम्ही त्यावेळेला काय करणार? तर ऑब्व्हियसली तुम्ही त्यावेळेला आनंदी असणार. सो असं लिहू शकता तुम्ही, आय विल बी हॅपी, आय विल थँक माय फ्रेंड्स. तर मी आनंदी असेन आणि मी माझ्या मित्रांचा आभार मानेन. ई, रोहन इन्सल्टेड यू इन क्लास. समजा तुमच्या वर्गामध्ये कोण रोहन नावाचा मित्र असेल किंवा मुलगा असेल, तर त्याने तुमच्या वर्गामध्ये त्याने इन्सल्ट केला, तर त्यावेळेला तुम्ही काय करणार? तर आय विल फील सॅड, तर मला थोडं वाईट वाटेल, बट वेट फॉर द करेक्ट ऑपॉर्च्युनिटी टू स्पीक टू हिम अबाउट हिज बिहेवियर. आणि मी संधीची वाट बघेन आणि संधी मिळाली की त्याला जाऊन विचारेन की त्याने हे असं त्याचं बिहेवियर माझ्याशी का केलं, हे त्याला मी नक्कीच त्याचं कारण विचारेन. ओके, तर याचबरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून नक्कीच कळवा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. थँक्यू.